नमस्कार मित्रांनो, नाव माझं विराज. स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज रात्री आम्ही अक्कलकोटमध्ये स्टे केलेला आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की कसं आम्ही पूर्ण इथलं अक्कलकोटची पूर्ण जेवढे पण देवस्थान आहेत इथले सगळे स्वामींचं जी काय हिस्ट्री आहे ती आम्ही सगळी कॅप्चर करायची ट्राय केली. पण लास्टला गावात लाईट गेलेली म्हणून जास्त कॅप्चर नाही करू शकलो. तर आता इथून निघणारे आपण दत्तांच्या दर्शनासाठी गाणगापूरला आणि गाणगापूरला पोचून तिथे जाऊन दर्शन घेऊया लवकर. मम्मी पप्पा पुढे गेले आहेत, मी पण निघतो. तर मित्रांनो, वेळ झाली आता अक्कलकोटमधनं निघायची. निघायच्या आधी एक सांगतो की आधीचा ब्लॉग तुम्ही बघा अक्कलकोट दर्शनाचा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता मी निघतो इथून, तुम्ही तो पण ब्लॉग चेक करा आणि हा पण ब्लॉग आता इथून कंटिन्यू बघा. तर निघालो आता बाहेर आणि वातावरण बघा बाहेरचं. आज पण पावसासारखं वाटतंय. ऊन पण पडत नाही आहे जास्त. चांगल्या दर्शनाला तेवढं आम्हाला सोपं पडेल. तर थांबलेत मम्मी पप्पा पुढे, लवकर जातो आता. इथे चाय नाश्ता करायसाठी थांबलेलो. तेवढ्यातच मम्मीने काय बघितलं बघा इथे. तू चहासारखं माझ्यावर प्रेम तर कर, बिस्किट सारखं तुझ्यात बोललो नाही तर सांग. आणि अशा प्रकारे सुरुवात होते प्रवासाला दत्तगुरू महाराजांच्या दर्शनासाठी. तर आता आम्ही पोचलो आहे गाणगापूरला आणि गाणगापूर पडतं कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून. तर इथे आलो, थोडा चाय नाश्ता केला आणि आता चाललो आहे मंदिरात दर्शनाला. अशा प्रकारे सुरुवात होते इथे दत्तगुरू महाराजांच्या अष्टतीर्थ यात्रेला. तर पहिलं देवस्थान आहे हे संगम दरबार. हा दादा आहे जो आम्हाला सगळं इथे फिरवणार आहे. ते शंख आहेत सगळं. येताना आपण बघूया, आधी जाऊन दर्शन घेऊ. आता इथून चाललं आहे नदीवर. आधी नदीवर बोलतात, नदीवर जाऊन प्रार्थना करायची. जे आपण मागतो ते आपलं पूर्ण होतं. तर आता जाऊया तिथे. नदीला पाणी खूप कमी आहे उन्हाळ्यामुळे, तर आज जायला लागणार थोडं. तिथे आज जाऊन येऊ. तर दादा बोलतो हे पूर्ण पाण्याने भरलेलं असतं तिथपर्यंत. ते जे ब्ल्यू कलरचे दिसतात 2 छप्पर, तिथपर्यंत पूर्ण पाणीच पाणी असतं इथे सगळीकडे. तर उन्हाळा आहे म्हणून एवढं पाणी सुकलं आहे पूर्ण. तिथे आत माणसांची गर्दी दिसते, तिथे पाणी आहे. तिथे जायचं आहे आता. खाली तर मित्रांनो, आता तिथे आम्ही नारळ आणि एक दिवा पाण्यामध्ये सोडला. आणि ती प्रथा असते इथे मंदिरात जायच्या आधी इथे येऊन नदीमध्ये हातपाय धुवायची आणि तिथे नारळ आणि एक दिवा वाहून पुढे दर्शनाला सुरुवात करायची. तर आता जाणार आम्ही इथून दर्शनाला सुरुवात करणार. ही नदी म्हणजे ही सुकलेली नदी पार करता तर दादाकडनं आत्ताच कळलं की जे दत्त महाराज होते त्यांची जटा त्या दगडावर आपटल्यानंतर तिथून जे पाणी निघालेलं त्याची ही नदी झालेली. आणि ही नदी इथून पूर्ण पुण्यापर्यंत आहे. तर असंच छोट्या गोष्टी आपण फिरता नॉलेज घेऊ आणि त्यासोबत दर्शन पण करू. हे बघा इथे होडी ठेवली आहे. नदीतून बाहेर आलं आम्ही इथून आणि इथून जाणाऱ्या आता पुढे मठात. असाच सेम दिवा होता जो आम्ही तिथे पाण्यात सोडला, नदीत सोडला. संगम दरबाराला जोडून असलेल्या नदीला नमस्कार करून आता आपण आलो आहोत औदंबराच्या झाडाखाली. म्हटलं जातं असं की औदंबराचं झाड हे सिद्धी प्राप्त करण्यात मदत करतं. त्यामुळेच लाखो भक्त इथे येऊन महाराजांचं ध्याय वाचत असतात व त्यांना प्रार्थना करत असतात.
दोरी बांधा, एक दोरी तुमच्याकडे ठेवा. एक दोरी हातामध्ये बांधून बॅड ॲड का तुम्ही बॅड बॅडा थँक्यू ठेव बॅडा ज्याचं आम्ही दर्शन घेतलं त्या जागेचं नाव होतं औदंबरचं झाड. आणि इथून जाणार आता कुठे? आता इथून संगमदेवच्या दर्शनाला चाललं आहे आता. ही आहे संगम दरबाराची बाहेरची बाजू. तर मित्रांनो, आता आपण इथे होतो संगमेश्वर महादेव मंदिर आणि इथून आता जाणार आहे पुढे भस्म डोंगरच्या इथे. तर ही रिक्षा आहे आणि इथून आता आपण जाणार आहे. आपण पोचलो इथे भस्म डोंगर आणि इथून जायचं आहे आत. ही जागा आहे भस्म डोंगरची. तर इथे आधी डोंगर होता, पण आता ते सगळं लोकांनी असे खड्डे खणून यातलं भस्म घेऊन जातात. तर त्या दादाला मी विचारलं की भस्म काय कामाचं असतं. तर ते बोलतात की भूतप्रेतचं सगळं काय कोणाच्या मागे लागलं असेल किंवा काय, तर त्याला म्हणजे बांधून खिशात ठेवतात किंवा पाण्यात टाकतात आणि पियायला देतात वगैरे असं असतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण एक जाणून घेऊ. चांगलं वाटतं आहे. तुम्ही पण या अशा एका ट्रिपला जिथे एन्जॉय न करता थोडं असं इन्फॉर्मेशन भेटेल काय. तर इथून आम्ही थोडीशी घेतो आता भस्माची माती ही आणि जातो इथून निघतो पुढे. दादाला मी विचारलं हे जे दगडी अशी एकावर एक लावले ते काय. तर बोलतात की इथे आपली काय इच्छा असेल तर ती इच्छा बोलता बोलता असे दगडी लावतात एकावर एक आणि तसेच ठेवतात. हे बघा इथे पण आहेत लाईनीत. तर मित्रांनो, ही जागा आहे विश्रांतीसाठी. जे अष्टतीर्थ यात्रा करतात ना, तर ते उन्हामध्ये चालत असतात दिवसभर आणि किती 8 मंदिर असतात ते पूर्ण पार करतात. तर त्यांना इथे विश्रांतीसाठी ही जागा आहे. आणि इथे ही महाराजांची समाधी आहे आणि आपण थोड्या वेळात इथून निघूया विश्राम करून. काही रिक्षा आहे, आम्ही ह्या रिक्षातनं फिरतोय सगळे देवस्थान आणि आता इथून निघतोय विश्राम कट्टा. तर ह्या जागेचं नाव आहे भागीरथ धाम. तर हा आहे भागीरथ धामातला कुंड. दिसायला सुंदर आणि पाणी स्वच्छ असलेला असा हा कुंड मी पहिल्यांदाच बघितलेला. तर निघूया आता इथून भागीरथ धामवरनं. तर आता भागीरथ धामवरनं इथून निघतो आम्ही आणि इथून जाणार आहे चक्लेश्वरच्या मंदिरात. इथे जाऊन आपण भेटूया. अष्टतीर्थ यात्रा करताना मध्ये लागतं हे चिदानंद आश्रम. हे गोरगरिबांच्या सेवेसाठी आहे. इथे 8 रुपये 9 रुपये ह्या किमतीत ते गोरगरिबांना राहायला जागा भेटते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे दान करून मदतही करू शकता. 2 मिनिटावर इथे आहे हे चक्लेश्वर मंदिर आणि आता इथून आम्ही आत जातो आहे चक्लेश्वर मंदिराच्या. ते समोर नदी आहे आणि ती नदी आता उन्हाळ्यामुळे सुकली आहे. सगळीकडे हाच दृश्य आहे. जिथे जातो तिथे नदी पाणी कमी आहे. तर आधी आपण जाऊन येऊया मंदिरात, नंतर जाऊया खाली तिथे नदीच्या इथे. तर मित्रांनो, हे आहे मंदिर श्री चक्लेश्वर महादेव आणि आता इथून निघतो आम्ही आणि जातो आता नदीच्या इथे खाली.
तर मित्रांनो चक्रेश्वर मंदिराच्या इथनं आता मी निघतो आहे आणि इथून चाललो आहे. हा असणार आहे सेकंडला स्पॉट. नाव मला लक्षात नाही पण जाऊन तुम्हाला नक्कीच सांगतो. ही जागा आहे कल्लेश्वर मंदिर आणि इथून आता आत जातो आम्ही. तर आता हे आहे शनी मंदिर आणि इथे आता पूजा करतात. शनी मंदिरात इथे येऊन ना नारळ फोडतात. आपली इडापिडा जी काय असते ती सांगून इथे नारळ फोडतात. हे बघा इथे नारळ फोडतात आणि ते झालेले फोडलेले नारळ इथेच ठेवून जातात. तर ही अशी एक प्रथा आहे इथली. आणि आता जाऊया आपण पुढे. अजून पण मंदिरात दर्शन घ्यायचं आहे. कल्लेश्वर मंदिराच्या आत इथे दुर्गा पार्वतीचं पण मंदिर आहे आणि इथे मारुती मंदिर आहे आणि मागे आपण शनी मंदिराचं दर्शन घेतलं आता. आणि आता इथे जाऊया आत आपण. हे आहे कल्लेश्वर देवाचं मंदिर. तर जाऊया आत आणि आपण दर्शन घेऊ लवकर. तर आता आपण आलो आहोत दत्त मंदिरात. गाणगापुरातील दत्त मंदिर हे अष्टतीर्थ पूर्ण झाल्यानंतर दत्त मंदिराचे दर्शन घेतले जाते ते हे दत्त मंदिर. तर तुम्हाला माहितीच असेल देवस्थानांच्या ठिकाणी फोन व्हिडिओग्राफी जास्त अलाउड नसल्याकारण तिथे व्हिडिओ शूट करून देत नाहीत. सो मला जेवढं जमलं, मला जेवढी माहिती तिथली समजली तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. आता आपण आलो आहोत मंदिराच्या आतल्या बाजूला आणि इथून दर्शन घेऊन लगेच तुमच्याशी व्लॉग कंटिन्यू करू. मित्रांनो दर्शन आता नुकतंच झालं आणि इथे पालखी आली आहे. तर मी तिथे चाललो आहे. मम्मी आणि पप्पा थांबलेत मागे. तर मित्रांनो आलं आता मंदिराच्या बाहेर. हे बघा इथे मागे मंदिर आहे आणि त्या दादाने आम्हाला खूप चांगलं दर्शन सगळीकडे फिरवलं नीट जागेंवर जसं जायचं असतं. जसं का आठ देवांची दर्शनं करायची असतात तर सर्वात लास्टला इथे मंदिरात यायचं असतं. तर काही लोक आधीच जातात मंदिरात असं. तर ते आम्हाला असे काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला चांगल्यापणे दर्शन करून दिलं. वेळ झाली आता इथून निघायची. तर मित्रांनो आलो आहे आता आम्ही आमच्या घरी. इथे जिथे रूम घेतलेली अक्कलकोटमध्ये आणि इथेच रात्री राहणार आहे. तर आमचं 8 मंदिरांचं 8 जागांचं दर्शन खूप चांगल्यापणे झालं. व्लॉग एंड करता करता एक छोटीशी सूचना. जर तुम्ही गाणगापूरला येत असाल आणि तुम्हाला जर गाईड हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट मला करात. मी तुम्हाला नंबर देऊ शकतो गाईडचा आणि तो तुम्हाला त्या गावातली पूर्ण 8च्या 8 देवस्थान प्रॉपर लाईनीत फिरवणार. काही उलटं फुलटं होणार नाही. काही उलटं होणार नाही. तो पूर्ण त्याला नॉलेज आहे. तो गावातलाच पोरगा आहे आणि माझ्या पप्पांचा मित्र पण आहे. तर मित्रांनो हा व्लॉग इथेच एंड होतो. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्लॉग. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.